रात्र इथेच काढावी लागणार ना मला. ते बाहेरून कसं काय लॉक झालंय दार? नाही सौमित्र, मला काहीतरी गडबड दिसते. गुरुनाथ आणि मायाचा प्लॅन तर नाही ना? त्यांनी तुला ओळखलं तर नाहीये ना? मला पण तसं वाटत होतं मध्ये ओळखलंय की काय. हा मग? पण नाही राधा. म्हणजे काय झालंय? ओळखलं नसणार, कारण गुरुसारखा माणूस शांत नाही ना राहणार मला ओळखल्यावर. हो पण अजून इथे काही काळ राहिलो ना राधा, तर नक्की ओळखणार आहेत ते मला. कारण इथे कसं राहणार आहे मी सांग. रात्रीच्या कपड्यांपासून प्रॉब्लेम आहे सगळा. अरे मग सौमित्र, आता काय करायचंय? आता जे काय करायचं ते तुम्हाला करायचंय, कळलं का? उघडलंच नाही आणि तुला आता इकडेच थांबायला लागणार. आपल्याला आपला वेळ मिळणार आहे. खूप गप्पा मारता येणार, माझ्या मनातलं तुला सांगता येणार. आज फक्त कॉफी, कविता आणि पिंकी. श्रेयस, प्रेमाच्या गोष्टी वॉशरूमच्या दारात नसतात करायच्या. प्रेमाला नजर लागते आणि वासही येतो. मी जे नेहमी तुझ्याबद्दल बोलत असतो ना, ते यासाठी काय? की तू आहेस म्हणून मी आहे. नाही माया खरं सांगतोय मी. तू आहेस म्हणून मी आहे. मला सांग, तू नसतीस किंवा तुझ्या लक्षात नसतं आलं तर मुळात सौमित्रच पिंकी आहे हे मला कळलंच नसतं ना. मी आपलं तिरीमिरीमध्ये जाऊन तमाशे केले असते, एक कानाखाली वाजवली असते आणि मग परत सगळ्यांनी मलाच दोष दिला असता. आणि पण आता तू आहेस म्हणून सगळं सुरळीत घडतंय आणि थँक्यू सो मच माया. तिकडे तो सौमित्र इथून सुटण्यासाठी धडपडतोय, ती राधिका त्याला भेटण्यासाठी तडफडते. चालू दे. आणि आपण या सिच्युएशनवर असतोय. अरे असं कसं थांबावं लागणार? माझे घरचे वाट बघतायत. माझे बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत. पिंकी, सगळ्यांच्याच घरचे वाट बघतात ग. फोन करून सांग ना, नाही येऊ शकत. अगं पण हो ना, काय त्यात आता? तू आल्यापासून जायचीच घाई करतेस. असं नको करू. आज राहा ना माझ्यासोबत माझ्याच बेडरूम मध्ये. आपण रात्रभर तिथेच राहू आणि तिथेच झोपू. ऍक्च्युली झोपू नको या, आपण रात्रभर धमाल करूया. ऐक ना, अशा नाही, उगाच एक्साइट होऊ नकोस. ते शक्य नाही. अरे काय यार, केव्हापासून बघते माझ्यासोबत माझ्या बेडरूम मध्ये राहायला? प्रॉब्लेम काय आहे का? आहे, माझा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? माझा हाच प्रॉब्लेम आहे की मी तुला प्रॉब्लेम सांगू शकत नाहीये. म्हणजे माझा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? मला अनोळखी ठिकाणी झोपच येत नाही. असणारच ती प्रेमात पडलीये तुझ्या. श्रेयस, तुला माहितीये प्रेमात पडल्यावर इतकं हॅपनिंग वाटतं ना सगळं. गॅरीला चांगलंच कळलंय. आणि सतत कोणाच्या ना कोणाच्या तरी प्रेमात पडलेला असतो. मला सगळं लेटेस्ट कळतं, म्हणून मला आता कळलंय मी पण कोणातरी प्रेमात पडले पाहिजे ना. जशी बोलते बोल पिंकी. ए मी नाही पिंकी. ही बाहेर तर पिंकी म्हणून बघतो तू. चुकून. अगं. रेड शी. पिंकी माझ्या प्रेमात आहे. हा, असं करू. हे बघ, गुरुनाथ, श्रेयस पुरुष पुरुष एकत्र झोपतील. तू शनाया, स्त्रिया स्त्रिया एकत्र झोपा. तू मी एकटी झोपेन ना बाहेर. बरं वाटेल मला. मी एकटी कम्फर्टेबल असते एकदम. अजिबात नाही, मी तुला एकटीला वगैरे झोपू देणार नाहीयेस. कम ऑन, गेस्ट आहेस तू आमची. मी ऐकणार नाहीये तुझं. तू हे चेंज कर आणि आपण दोघी झोपणार आहोत बस. अगं हे बघ, सगळंच माझ्यासाठी अनकम्फर्टेबल आहे. इथे झोपणं काय, हे कपडे काय, मला हे नाही जमणार ग. ट्रस्ट मी पिंकी, यू विल बी कम्फर्टेबल. ओके, हे चेंज करून घे, मी आलेच तोपर्यंत. ऐक ना माया. अरे यार, येऊन गेल्यापासून आम्ही त्याच गोष्टीचा विचार करतोय. विचार नका करू, फक्त हालचाल करा काहीतरी. स्पष्ट सांगतो राधा. वाचवा आता मला. वाचवा आता. सोडवा या पिंकी मधून. सोडवा. आज झाली पिंकी. सम्या, तू ना धीर सोडू नकोस. करतो आम्ही काहीतरी. अजून इथे राहिलो तर काय काय सुटणार आहे ते मला नाही कळत आहे. धीराचं काय घेऊन बसलास? कर बाबा काहीतरी. फाफडे खाणं बंद कर. बदाम खा, काहीतरी सुचेल तुला. सोडव आता रे, सोडव. मधून असायचा बाहेरच. ही करून तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रे. माझा स्वतःवर विश्वास नाहीये. म्हणजे
तसं नाही म्हणजे कसं आहे की आपली आत्ताच ओळख झाली आहे ना, अचानक तुझ्याबरोबर बेडरूम शेअर करायची ऑकवर्ड होतं मला. अच्छा तसं होय. नो 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 आय रिअली अंडरस्टँड दॅट. तू टेन्शन घेऊ नकोस. गुरु सरांना जाऊन मी आत्ताच्या आत्ता सांगतो की हे शक्य नाही. सांगून टाक. सांगू ना. फक्त मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. घेणार नक्की घेणार. हा घेणार. नक्कीच घेशील तू. ये आप कौन बोल रहे हैं? पहले कोई और बात कर रहा था. वो नया है वो, आप हमसे बात कीजिए ना. भाई साहब 504 नंबर का फ्लैट बाहर से लॉक हो गया है, वो अनलॉक करना है. अच्छा ऐसा प्रॉब्लम है का? आप तनिक भी चिंता मत कीजिए, आपने बोल दिया समझो काम हो गया. हाँ जी बहुत बहुत शुक्रिया आपका, धन्यवाद. बस बुमलत. झालं आपलं काम. या जाडजाड आहेत ना जरा, तर ती त्या मानानं जरा नाजूक वाटते ना अंगठी. तुम्हाला कसं कळलं? काय श्रेयस, आता मला नाही तर कोणाला कळणार. 3 वेळा तो हात माझ्याच गालांवर पडलाय ना, त्यामुळे अजूनही असं वाटतं की ती बोट इथेच उमटलीत की काय. मी नाही सांगणार तर कोण सांगणार अजून तुला. ते आहेच म्हणा. नाही, तुला हे पिंकी बद्दलचं कौतुक म्हणून तू बोलतोयस की माझ्याबद्दलची सहानुभूती म्हणून बोलतोयस? खाऊ सर, जाऊ देत ना. महत्वाचं हे आहे की आज ही अंगठी मी पिंकीला देणार आहे. गुरुनाथ, हे कपडे कसे होतील? मला नाही होत आहेत. त्याला हे सगळं करायला सांगून मी फार मोठी चूक केली. यापुढे मी अशी चूक कधीच करणार नाही. त्याचं खरं रूप जर सगळ्यांना कळलं तर आम्हा सगळ्यांनाच त्याचे खूप मोठे परिणाम भोगायला लागतील. सौमित्रच्या आईबाबांना त्याचा खूप त्रास होईल. हे असं काही घडलं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. माझी तुला हात जोडून कळकळीची विनंती आहे, प्लीज माझ्या सौमित्राची काळजी घे आणि त्याची सुखरूप सुटका होऊ दे या सगळ्यातनं. या गोष्टीचा राग येतोय तुला? ए कम ऑन माया, प्लीज. असं काही नाहीये. तू समज. मग कसं आहे? अगं ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, आपला प्लॅन काय आहे की सौमित्राला जास्तीत जास्त त्रास व्हावा, म्हणजे पिंकीला जास्तीत जास्त त्रास व्हावा. बरोबर आहे. आता ती जर शनाया बरोबर राहिली तर आपला हा श्रेयस कसा त्रास देणार तिला? तुला कोणी सांगितलं की श्रेयस त्याला त्रास देऊ शकत नाही म्हणून? म्हणजे अरे कम ऑन गुरुनाथ, श्रेयस इज इन बॅडली लव्ह विथ पिंकी. तो ऑफकोर्स त्याच्या मागे मागे असणार. आपण कितीही अडवलं तरी पिंकी जिथे जाईल तिथेच जाणार आहे श्रेयस. खरंच असं होईल? ऑफकोर्स. दुसऱ्यांना सल्ले देण्याएवढी अक्कल नाहीये तुला. डिस्करेज करतेस का ग? नाही डिस्करेज नाही करत आहे, फॅक्ट सांगते. तू माझ्या टिप्स तर ऐक आधी. बोल बाई, बोल. ओके, सो आता तू मेलेस, म्हणजे इमॅजिन कर की तू मेलेस. इमॅजिन करू. हा, इमॅजिन करू. बर केलं इमॅजिन. मी पुरुष आहे. सो बेसिकली माझ्याकडे जेव्हा फिमेल क्लायंट येईल ना, म्हणजे तुझी गर्लफ्रेंड येईल ना, तेव्हा मी तिला सांगेन की फर्स्ट डेटला त्याने तुझा हात पकडण्याची वाटच नको बघू, तूच त्याचा हात हातात घे. अगं नको ना, तुला किती वेळा सांगितलं नको ना टच करू. एवढं काय लागली? शनया, मी पिंकी नाहीये. एक्सक्यूज मी, मी आत येऊ शकतो का? ठीक आहे. काय केलं तू? ते कॉड. ओ बाबा, बाबा आले. हात काय होता? आत येऊ शकतो का मी? तू ऑलरेडी आत आलायस. हा? इथं ट्राय करून बघ. आणि तू आता बाहेर जे म्हणाली होतीस की तू तुझी काहीतरी कन्सल्टन्सी सुरू करणार आहेस, लोकांना सल्ले देणार आहेस, शनाया वन्स मोर वगैरे, ते लव्ह टिप्स.
लव्ह टिप्स येस. सो मला तुझ्याकडून जरा लव्ह टिप्स हव्या होत्या. माय फर्स्ट क्लायंट हो. मी देणार तुला टिप्स देणार सगळ्या. आणि तुझा ऍक्च्युली बाहेरच जा, खरंच तू बाहेर जा, मग मी तुला याच्याबद्दलच्या टिप्स देते. पिंकी प्लीज. टिप्स हवेत ना? येस येस येस. सो प्रॉब्लेम सांग. नाही प्रॉब्लेम ॲज सच काही नाही आहे. लढवतो मी आणि बाहेर पडतो, काही काळजी करू नका. ओके, मला जास्त वेळ बोलता येणार नाही. बाय. पिंकी काय करतेस? नाही, मी हे बघत होते लॉक उघडते का. पण इथे एकटीच काय करतेस? नाही, मी मुद्दाम नाही आले, त्या दोघांनी मला बाहेर काढलं ना. कुणी दोघांनी? शनाया आणि श्रेयस. शनाया आणि श्रेयसनं तुला का बाहेर काढलं? मला काय माहित, मला म्हणाले आम्हाला प्रायव्हसी हवी आहे, तू बाहेर जा. अरे त्यांना कसली प्रायव्हसी हवी आहे? मला नाही माहित रे. मला एवढंच सांगितलं की पिंकी तू बाहेर जा, आम्हाला प्रायव्हसी हवी आहे. मी बघतोच त्यांच्या. मी आलोच, पण तू उगीच काही प्रयत्न करू नकोस. नेहमी ते उघडत नाहीये ना, तर आत येऊन बस ना तेवढं. तो बोलला होता ना की त्याच्याकडे काहीतरी आयडिया आहे. प्लीज तुम्ही रिलॅक्स व्हा, मी आहे इथे. वहिनी तुम्ही आणि जॅनी तुम्ही आज जा, झोपा, मी जागा आहे. मी रात्रभर त्याच्याशी टचमध्ये राहणार. नाही नको आनंद भाऊजी, जेनीला विश्रांतीची जास्त गरज आहे. तुम्ही तिला आतमध्ये घेऊन जा. मी आहे, तशी मला झोप नाही येणार. अरे या मोके. नाही तसं नाही, तुला आराम करायची गरज आहे. चल चल वहिनी, आलोच मी. चल. तू काहीही सांगितलंस तरी चालेल. मी तुला काय सांगत होते की तू आता तुझ्या मनातलं माझ्याशी बोलणार म्हणून तू हिच्याकडे सल्ला मागणार. मग ही मूर्खासारखं काहीतरी म्हणजे काही छान लव टिप्स देणार तुला, हातखंडा हिचा. मग तू माझ्याशी बोलणार. त्यापेक्षा मी काहीतरी वेगळं सांगू का तुला? त्याच्यापेक्षा वेगळं? हे बघ, आता तू जे मला सांगणार आहेस ना, ते कसं आहे की त्यासाठी ही जागा आणि वेळ ही बरोबर नाहीये. ती स्पेशल गोष्ट आहे की नाही, तुझ्यासाठी माझ्यासाठी. हो. मग ती एखाद्या स्पेशल जागेतच घडायला हवी ना. सी यू. सी यू. गुड नाईट. सी यू. सी यू. बाय बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट शना. ए काय काय गुड नाईट. उठ उठ उठ. मला खूप झोप आली. उठ ना. अरे पण बोर केलं, तू पण बोर करणार आहे का? काय आहे तुझं, काय प्रॉब्लेम? झोपू दे ना मला. काय गॅरी बोर करते, तू पण काय बोर करते? काय जबरदस्ती आहे, मला झोपायचं आहे ना. मला बोलायचं ना तुझ्याशी. बोल काय ते बोल. थांब एक मिनिट, मला शांत होऊ दे. गॅरीने डोकं फिरवलंय माझं. दहाकडे मोज. 1. बघ, आणि तेव्हा आपला प्लॅन खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होणार आहे. श्रेयसची काय रिॲक्शन असेल, शनायाची काय रिॲक्शन असेल याचा विचार कर. ते दोघेही त्याला सोडणार नाही आहेत. आणि ऑफकोर्स आपण तर त्याला सोडणार नाहीच आहोत, कारण आपल्याकडे फुटेज आहे सॅमीचं. आणि हे सगळं जर आपल्या मनासारखं झालं ना, मग बघ राधिकाचं काय होईल हे माहित नाही, पण SP ग्रुप ऑफ कंपनीची CEO मायाच होणार. आणि राधिका मसाले सुद्धा SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज होते की नाही बघ. त्यामुळे प्लीज थोडा पेशन्स ठेव प्लीज. तुझा जो शो आहे ना, त्यात मी तुला मदत नक्की करेन, पण पिंकी म्हणून नाही. मग हे बघ, आता मी जे तुला सांगणार आहे ना, ते ऐकल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आरडाओरडा करायचा नाही, ओव्हर रिॲक्ट व्हायचं नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. पण एवढं काय सांगणार आहेस? असं काय सरप्राईज असल्यासारखं का वागतेस? सरप्राईजच आहे. ओके. हे बघ शनाया, शनाया मी पिंकी नाहीये. बाबा. ठीक आहे बाबा. बाबा नाही, बाबा नाही.
खरंच शनाया मी पिंकी नाहीये. मग मी सौमित्र बनहट्टी बोका. मग पण ऐक ना, ते मगाशी तू आलीस ना की मी पिंकी बरोबर कम्फर्टेबल आहे, मी आणि पिंकी एकत्र झोपणार, तेव्हाच मी ठरवलं की सांगून टाकायला पाहिजे. आणि दुसरा ऑप्शन नाहीये माझ्याकडे शनाया. म्हणजे तू एकटीच आहेस जी मला इथून बाहेर काढू शकते. प्लीज तू मला बाहेर काढशील का? हो, नाही नाही, आय हेल्प यू. बट तुझ्या आउटफिट मध्ये काय भारी दिसतोय यार. थँक्यू. नको का ते पिंकी, कौतुक करण्याची वेळ आहे का? मग कसली वेळ आहे, तू सांग काय करायचं. ते लॉक उघडता येईल का तुला आत्ता? नाही, ते जॅम झालं ना काहीतरी. वॉचमन कडे काय वट आहे तुझी? असं विचारत राहील. हॅलो, हा ऐक राधा, हे बघ, तू काही टेन्शन नको घेऊस. मी शनायाला सांगून टाकलेलं आहे आणि आता तिला माहिती आहे मी सौमित्र आहे. हा, आणि ती जबाबदारी तिने घेतलेली आहे. ती मला उद्या सकाळी बाहेर काढणार आहे. ओके? नक्की? हॅलो राज, सॉरी गमत करत होते. तुझा नवरा एकदम सेफ आहे इकडे, तू काहीच काळजी करू नको आणि तुझ्यापर्यंत सकाळी सेफली पोहोचेल. ऐक ना, मी नंतर फोन करते. हा हा, पुढे. शनाया मी आहे गॅरी. दिसले सॉरी आता असं काहीच वाटत नाही, काहीच नाही. तुला खरं सांगू का, मला पण तू खूप मंद वाटायचीस. म्हणजे वाटायचीस, आता नाही वाटत आहेस. तू तो हार्ड आहे यार, हार्ड आहे तू, हार्ड. अजून एक लास्ट हे सगळं आवरून येऊ का? बरं वाटते. तुला काही हेल्प हवी आहे का? नको ग बाई, स्त्रीचा जन्म. कुठे आहेस? कुठे म्हणजे घरीच आहे मी. अरे तू घरी काय करतोस? मला न सांगता का निघून गेलास? अरे बाई मग काय करू यार, माझा धंदा आहे, बिझनेस आहे. अरे मला ऑर्डर आली होती एक चड्ड्यांची. ताबडतोब कॅन्सल कर आणि मी जे सांगतोय ते कर. अजिबात नाही, जमणार नाही. अरे का नाही जमणार? अरे का नाही जमणार म्हणजे काय यार. अरे कसाही असलो ना तरी तुझा मित्र आहे यार. तू मला कामासाठी बोलवतो आणि मग माझ्याच समोर मार खातोस. अरे म्हणजे किती हसायला म्हणजे आपलं किती वाईट वाटतं मला, माहितीये तुला. किड्या, या वेळेला असलं काही होणार नाहीये. अरे नेहमी असाच म्हणतोस तू. मागच्या वेळी त्या पिंकीला बोललो होतो, तिने कसं केलं होतं माहितीये ना. आणि आता तर तू तिला घरात कोंडून ठेवलंयस. बर बोल गुरु. आता एक काम करा, आत्ताच्या आत्ता इथे या, म्हणजे तासाभराच्या आत या आणि बाहेरचं लॉक आधी उघडा. मी लॉक आधीच उघडून आलोय. एक काम झालं, पैसे मिळणार. अरे तुला कोणीच सांगितलं होतं स्वतःची अक्कल चालवायला? किड्या, काय गरज होती? बरं ठीक आहे, आता एक काम करा, मी मधल्या वेळामध्ये काय करायचं ते बघतो. तुम्ही पटापट या लोकांना फोन करा आणि त्यांना इथे घेऊन या. कळलं ना? त्यांना आणण्याची जबाबदारी तुमच्यावर. हो. पैसे गेले. काय चाललंय? कोण लोक आणि कोणाला कॉल्स करायचे? माया, आता आपल्याकडे वेळ नाहीये. काही करून पिंकीला किमान तासभर तरी या घरामध्ये गुंतवून ठेवायचंय. काय करता येईल आपल्याला? बापरे, तासभर? असं तोंड का लपवते पिंकी? दीदी गुड मॉर्निंग म्हणते. हे बघ, मी तुझ्यासाठी गरम गरम चहा आणलाय. चहा नको मला. अगं एवढा प्रेमाने आणलाय मी. नको चहा नको. का पण काय प्रॉब्लेम आहे? मला गरम चहा एवढा थंड लागतो, थंड. एवढंच ना, मग गार करून आणतो. ब्रेकफास्ट रेडी आहे. अगं तिला चहा पण नको म्हणते ती. पिंकी, काय झालं? तू असं तुझा फेस कव्हर का केलाय ओढणीने? बरं झालं तू विचारलंस ते. मी तर केव्हापासून पिंकीचा चेहरा बघण्यासाठी तळमळतोय. काय झालं पिंकी? ओके आहे ना सगळं? शेपशील तिचं. तुला माहितीये का, रात्रभर तळमळत होती रे ती बिचारी. मी जी घ्यायची ती काळजी घे ना, तू जा ना. अगं मग निदान चहा तरी पिऊ देत तिला. गरम चहा प्यायली की बरं वाटेल. हा शनाया, बट नाश्ता तिने नाश्ता केल्यावर तिला बरं वाटेल ना. अगं ताई, तू गॅरीची काळजी कर ना, तुला जेवढी करायची ती. हा प्लीज प्लीज प्लीज. मजनू जा ना आता, बस ना.
अगं तिला चहा पिऊन बरं वाटेल ना शनाया. मग मी जाऊ? नक्की जाऊ? अरे ओके ओके. ते अंगठी पिंकीसाठी आणली आहे ना. अरे हे बघ, आता आपण रिहर्सल केली ना आणि तिने सांगितलं ना हॉटेलमध्ये भेटायचं. हा प्लीज तू एक काम कर ना, आणखी रिहर्सल कर. हा मॅम, सौमित्रबद्दलची आपली काळजी आता मिटली आहे. म्हणजे मॅम, आनंद सरांना ना एक चांगली आयडिया सुचली. आम्हाला असं वाटतं ते सोल्युशन आहे. एक मिनिट. आनंद, नमस्कार, मी शलाका. तुम्ही माझ्या पिंकी बेबीला काऊन तुम्ही काऊन तर नागपुरी झाला ना. आनंद भाऊजी, काय चाललंय हे सगळं? हा, हे काय आहे? मी पिंकीची आई बनून जर आत गेलो तर मॅम, पिंकी घरी आली नाही, तिच्या काळजीपोटी तिची आई आली असं सांगता येईल ना आपल्याला. हा, आणि सौमित्रचा सुटका पण होईल. हा देव माणूस अरे गाडी आली. गाडी वाले दूर के आए पटापट. तीच चालय. असू दे, चालीत काय कसं तरी खेळ. आली गाडी आली. इधर. अरे आली गाडी वाले आली. या. वेलकम. लवकर या. नमस्कार. अहो पण कुठे जायचंय आणि ब्रेकिंग न्यूज काय आहे? आता चालत ना, मिळणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही आज जा. तुम्ही गाडीला वा. ब्रेकिंग मिळणार. आज जा या. का मेकअप? काय अगं काय म्हणजे आता एवढं सकाळी सकाळी तुला कुठे जायचंय? मेकअप करून कुठे जायचंय? अच्छा, कुठे बाहेर चाललीयस का तू? नाही. मग मेकअप का करतेस? पिंकी आता जाईल ना खाली, तर मग मी तिला सोडायला खाली जाईन ना, म्हणून मेकअप करत होते. पिंकी, नाही मेकअप जर शनाया करते तर तू एवढं तोंड लपून का बसलीयस? तोंड लपवायला अजून वेळ आहे. काय म्हणजे अजून वेळ आहे ना जायला. म्हणजे नाश्त्याची वेळ झाली, ब्रेकफास्टची वेळ झाली म्हणून म्हणतोय असं. हे घे ना. घे. छान झालेत पोहे. अरे ते काढल्याशिवाय कसं खाणार पिंकी? ते काढ की. पिंकी, नाही तुला राग येणार नसेल तर एक सांगतो जरा. ते तुझ्या चेहऱ्यावर काय पोहे लागलेत का? हिरवं ती कोथिंबीर असेल. नाही ती नाही उगवलीये. ते केस उगवतात ना चेहऱ्यावर, तर त्याच्या आधी पुरुषांच्या चेहऱ्यावर कसं असं एक ग्रीन येतात मला दाढी मिशा, म्हणून मी काय सुंदर नाही आहेस. म्हणून आजपर्यंत माझं लग्न झालं नाही या. अगं पिंकी, तू लग्नाचं टेन्शनच घेऊ नकोस. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू फक्त आता खाऊन घे. हा, नकोय मला खायला. एखाद्या मुलीला तिच्या दिसण्यावरून असं बोलल्यानंतर किती त्रास होतो हे नाही कळलं तुम्हा पुरुषांना. आणि त्यात ही गुरु सारखे पुरुष तीन कानाखाली मारून सुद्धा सुधारत नाही. ऑफिसच्या बाहेर मी गाडी थांबवली होती आणि पण होते. हाय, हा बुलडोजर उभा होता म्हणून तर गाडी थांबली ना. ते ओळखतात मला. तुम्ही ते माझ्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करणार म्हणून मी तुम्हाला बोललो होतो. आठवतं? इंटरेस्टेड आहात? कुठल्या बिझनेस बद्दल बोलला होता तुम्ही? हा, चड्डी बनियांचा. केड्या, काय बोलतोय आपण? कशासाठी आलो आणि काय बोलतोयस तू? हो थांबा हो मम्मा, त्या ओळखतात. मी खिडकीतून बोललो त्यांच्याशी. आता माझंच नाव घेतील बघ. एक्सक्यूज मी, बोला. इथे मिस्टर गुरुनाथ सुभेदार कुठे राहतात? गुरुनाथ सुभेदार आहात, त्यांनीच आम्हाला तुम्हाला रिसीव्ह करायला पाठवलंय. चला सर, प्लीज चला. चंदा मामा दूर. एवढा मोठा माणूस आणि आठवत कसं नाही त्यांना? माझं नाव आठवलं पाहिजे त्यांना. तुम्ही दोघं जाऊन तयारीला लागा. मी जरा पिंकी सोबत थांबते. तिला हवं नको ते बघ. अगं शनाया, म्हणजे आम्ही गेलो असतो, बट हे तुझं घर आहे की नाही, सो इथे कुठे काय ठेवलंय किचन मध्ये बेटर तुला माहिती आहे. सो चल ना आमच्या सोबत. अगं मी जरा पिंकी सोबत थांबायचं म्हणत होते. हो लागेल मला शनाया इकडेच. अगं नाही शनाया, ऐक, खरंच तू आमच्या बरोबर चल, नाहीतर शोधाशोध करायला वेळ जाईल म्हणून म्हणतो.
चला या मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये राधिका सुभेदार यांची खूप चांगली आणि मोठी इमेज असेल, पण कधी ना कधी माणसाचा खरा चेहरा आपल्याला समोर आणावाच लागतो. सर, मी तुम्हाला एक खात्री देतो, आज इथून जाताना तुम्ही तुमचा वेळ वाया गेलाय असं मात्र तुम्हाला नक्की वाटणार नाही. ट्रस्ट मी. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं जर झालं तर बरंच होईल. आम्हाला अजून किती वेळ वाट पाहावे लागेल सर? झालं पाचच मिनिटं. मी लगेच सगळी तयारी करतोच आहे. 5 मिनिटं तुम्हाला निरोप पाठवतो. हा किरण, तोपर्यंत सगळ्यांचा चहा पाण्याचं बघ. आलो. बसा बसा सर. सगळ्यांसाठी पाणी आणतो. मला आता फक्त भीती वाटते सौमित्र. मी आता तिथे येते, तुला लवकरात लवकर तिथनं बाहेर काढते आणि सगळ्यांना खरं खरं काय ते सांगून टाकते. तू गप्प बस. तू असं काही करायचं नाही, कळलं का? अजिबात इथे यायचं नाही. मग काय करू मी आता, तू सांग. तू एक काम कर, तू सरळ आईंकडे जाऊन बस, कळलं का? हा, काही मदत लागली तर मी फोन करतो तुला. अगं बाहेर तू थांब ना बाहेर 2 मिनिटं, मी बोलते ना. लागली तर लॉक उघडलं. लॉक उघडलं. ऐकलं का बाबा? लॉक उघडलं. आता लगेच निघते मी बाबा. हो बाबा, आईला सांगा, काही काळजी करू नका. हा बाबा, आईला सांगा. हा हो, लगेच निघते, पोचतेच मी बाबा. हा, बाय बाय बाबा. हा हा हा. असं आहेस ना तू. एक हे बघा, आपण आहे ना नंतर बोलूया या विषयावर. ओके अश्विनी, तू आपण बोलू ना नंतर. चला ना आता. पिंकी, सरप्राईज तुझ्यासाठी आहे की नाही? मग तू आधी चल ना. मी पुढे. हो. ओके. नाही असं काही वाटत नाही. गॅरीने काहीतरी फुलाची कमान केली, त्याच्या खालनं सुटक. मला वाटलं जास्वंद आताच आलं. चालायचं. हो, लगेच म्हणजे काय. चला कशाला एवढे फुलांचं वगैरे ना. चला. ए अरे पिंकी, ये ना. या मिस पिंकी. आणि बाकीच्यांची ओळख करून देणंच, पण यांची विशेष ओळख करून देण्याचं कारण म्हणजे याच आहेत त्या ज्यांनी माझ्या कानाखाली मारली होती. आणि मी प्रेझेंटेशन देत असताना, बरं का, म्हणजे मी प्रेझेंटेशन देत असताना चुकून नेमका जो व्हिडिओ लागला होता त्याच्यात ज्या आम्हाला मारत होत्या ना, ती हीच मिस पिंकी. येस, आय रिमेंबर. पण मला असं वाटतं की तुम्ही देखील काही बोलला होतात ना? हा, म्हणजे आमची बोलणीच चालू होती, पण त्या वादावादात हात उगारला तो ही ना, मिस पिंकी. पाहुणे आलेत का? पाहुणे म्हणजे आले नाही आहेत, म्हणजे येणार असतील. तुला काय करायचंय? व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण पिंकी तुमच्याकडे आहे ना? हा, ती तुला कसं माहित? काल रात्रीपासून पिंकी तुमच्याकडे आहे आणि ही सगळी गडबड चालली आहे. अचानक पाहुणे येत आहेत, नेमका काय प्रकार आहे? आले आले आले. ब्रेकिंग न्यूज. आता मित्रांनो, थोड्याच वेळात एक मोठी ब्रेकिंग. तरी या दोघांचं, म्हणजे राजा राणीचं आमचं असं काही फार विशेष जमत होतच असं नाही, बरं का. उदाहरण देऊन सांगतो. म्हणजे राजा जेव्हा समोरच्याला हाय, हाव यू असं म्हणत असे, त्यावेळेला राणी मी अमुक करून राहिली, मी तमुक करून राहिली, मी हे कुठून राहिली, मी ते कुठून राहिली असं बोलायची. ओल्ड फॅशन. हा, म्हणजे फक्त भाषेचाच फरक होता असं नाही, तर राजा राणीमध्ये क्लासचा फरक होता, क्लासचा. साठी तो पहिल्या राणीला सोडून दुसऱ्या राणीकडे आला होता, या कारणाशीच तिला काही घेणं देणं नव्हतं, नाही का. बरं, इकडे पहिली राणी काय करत होती तोपर्यंत? तर ती राजा अजून कसा बर्बाद होईल याचीच वाट बघत होती. खोटं बोलताय तुम्ही. यानी अति करतोयस तू. एक्सक्यूज मी. नाही म्हणजे जावई बापू, बाकी सगळं ठीक आहे,
पण ते दुसऱ्या राणीच्या मम्माबद्दल जे काय तुम्ही बोललात ना ते मला बिलकुल पटलेलं नाहीये हं. तुम्हाला कोणी सांगितलं का मध्ये बोलायला? येड्या. मग कशाला बोलताय? चुप. तुझे डोळे आलेत म्हणून हा गॉगल घातला असं म्हणाली होतीस ना? पण डोळे तर ठीक वाटतायत. हो ना, वेगळाच रंग आहे काहीतरी. पण आता हेच डोळे सगळ्यांसमोर उघडणार आहे मी. मगाशी मी तुम्हाला जी राजा राणीची गोष्ट सांगत होतो ना, म्हणजे आता तीच गोष्ट चालू आहे, त्यातलं हे तिसरं कॅरेक्टर म्हणजे दुसरा राजा. सो अशा रीतीनं आता त्या दुःखी राणीला सुखी ठेवणारा राजकुमार मिळाला. आणि मग दोघांनी ठरवलं आता पहिल्या राजाला नेस्त नाबूद करून सोडायचं. मग त्यांनी काय केलं, हळूहळू त्याच्या जवळच्या लोकांवर हल्ले करायला सुरुवात केली. मुलगा तर आपल्या बाजूने घेतलाच, पण त्याच्यानंतर आई वडिलांनाही आपल्या बाजूने वळून घेतला. हा दुसरा हल्ला. सर बास बास झाली ही नाटकं, बास आता. का? का म्हणजे तुम्ही राधिका वहिनी आणि सौमित्राबद्दल काय वाटेल ते बोलताय, मी सहन करणार नाही. तर तुम्हाला देव सुद्धा साथ देतो पुढे जाण्यासाठी. पहिल्या राजाच्या बाबतीत तेच झालं. तो हळूहळू मेहनत करत, कष्ट करत स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. आणि अचानक त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या याच गुणांची कदर करणारी एक व्यक्ती आली. SB कंपनीची सरसेनापती, खरं तर सर्वे सर्वा म्हणूया आपण तिला. आणि माझ्यासाठी म्हणाल तर माझी फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, एव्हरीथिंग, मिस माया. कौतुकाची सवय नाहीये. अरे सवय नसेल तर सवय करून घे ना माया. हं, त्यांना कळलं पाहिजे. अच्छा, म्हणजे ह्या तुमच्या इंटरेस्टिंग स्टोरी मधलं हे 5वं कॅरेक्टर तर. एक्झॅक्टली सर, एक्झॅक्टली. काय तुझं काय? नाही मी म्हटलं मीडिया आहे तर ते चड्ड्यांचं थोडं मी सांग. एक्झॅक्टली सर, हेच 5वं आणि सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर. ही राजाच्या आयुष्यात आली आणि तिच्या लक्षात आलं की आपण जर या राजाला साथ दिली तर आपण राज्याचा विस्तार नक्कीच करू शकतो. काय नाही विश्वास बसत आहे? पुरावा हवाय? देतो ना पुरावा. हा घ्या पुरावा. हे बघ ना, सौमित्र पण हट्टी आहे तो. 1000 करोड कंपनीचा मालक आहे तो. हो ना, हाय रेटिंग न्यूज आहे ती. हाय, कळतोय ना आता सगळा गेम? काय लाज वाटते? आपण कसली नक्की लाज वाटते रे? म्हणजे आपण स्वतः मूर्ख बनलो याची लाज वाटतेय, की ज्यांना आपण गुरुस्थानी मानलं अशा वहिनींना आपल्याला मूर्खात काढलं याची लाज वाटते? काय दे ना उत्तर. अरे श्रेयस बोल, काय आहे या स्टोरीच्या तू केंद्रस्थानी आहे, सेंट्रल कॅरेक्टर, त्यामुळे सगळ्यांना मीडियाला तुझं म्हणणं पण जाणून घ्यायचंय. बोल बोल.
सॉरी, पण जी माणसं आपला पर्सनल राग आपल्या कामामध्ये आणतात त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे राधिका मॅम, आजपासून तुमची कंपनी आम्ही ब्लॅक लिस्टमध्ये टाकत आहोत. मिस्टर सुभेदार, थँक्यू व्हेरी मच. ही जी रियालिटी आहे, ही रियालिटी तुम्ही आम्हाला दाखवून दिल्याबद्दल. समोर रिव्हील करून दिलं. थँक्यू सो मच सर. बाय. बाय. काय मिस्टर सौमित्र बनहट्टी, माझ्या 3 कानाखाली मारल्या त्याची जखम पुढे कित्येक दिवस दिसत होती आणि ठणकतही होती. खूप राग आला रे. मला असं वाटलं सगळ्यांसमोर तुझ्या कानाखाली एक मारावी आणि विषय मिटवावा, बदला घ्यावा सगळ्याच. पण नाही, आज मी जे काही घडवून आणलंय ना त्याची जखम दिसणार तर नाही, तुझ्या मनात कायम सलत राहणार आहे. त्याचा काय फोन नाही, पण हर्ट झालाच असणार आहे ना तो. सी मॅम, माझ्यामुळे खूप लोक हर्ट होणार आहेत. तिला आत नाही. नाही, मी ऐका जिने आत चल, आराम कर. अजिबात आता बोलायचं. त्यांच्या मॉम डॅडची माफी मागते. मला फक्त कॉल लावून द्या. जिनी थांबशील का आता प्लीज? थांबशील का? चल तू आधी आत जा, आराम कर. काही विचार करायचा नाही आता. चल चल जा.